काय झालं तुम्ही सगळे इथे? ते तिघे कुठे आहेत? कोण तिघे? शहाणपणा करू नकोस. ती काय विचारते त्याचं नीट उत्तर दे. ही मला कसं माहित असणार? हे बघ, मला सगळं माहितीये. आदित्य सगळं बोललाय तुझ्याशी. मग ते कुठे असतील हे पण तुला माहितीच असेल ना? नाहीतर दादाला विचार. उगाच नाटकं करू नकोस हा. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय इथे नाचताना तुम्हाला दोघांना. सांग कुठे ते, सांग लवकर. नाही सांगणार मी. अरे नाही सांगणार म्हणजे? मला चिडवू नकोस अथर्व. ठीक आहे. चिड तू, पण मी तुला सांगणार नाहीये. नाही, मलाच बघायचंच आहे ही काय करते ते. मधुरा, त्या तिघांनी जर ठरवलं असेल तर आपण काय करू शकणार? अच्छा, म्हणजे मीच इथे मूर्ख आहे तर? म्हणजे त्या तिघांनी काही केलेलं तुलाही चालणार आहे? हे बघ, हे सगळं इथेच थांबायला हवं. नाहीतर काय? अथर्व, तुला जे काही माहिती आहे ते प्लीज सांगून टाक. अरे सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. तुला मधुरा माहिती आहे ना, काय वाटेल ते करेल ती. अरे ही अशीच करते मामा. तेव्हा पण मीराताईकडून आदित्य दादाला हिने बळकावून घेतला आणि आता पण ही हेच करते. ए राजा, निदान मामासाठी तरी सांग रे. ठीक आहे मामा. असंही आता काहीच करू शकणार नाहीये म्हणा. देव जिजू आहेत त्या दोघांच्या पाठी. मामा, ते तिघं रिंग रोडवर भेटणार. कळलं ना तुला? कर काय करायचंय ते. आई, मी जे काही करते ते तुझ्या साक्षीने करते. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. मला योग्य निर्णय घेण्याची आणि त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची ताकद दे. आदित्य, मी मीराशी सगळं बोललोय आणि तुला म्हटल्याप्रमाणे तिला कुठली अट घातलेली नाहीये. तिच्यावर कुठलंही दडपण आणलेलं नाहीये. जो काय तिचा निर्णय आहे तो तिने स्वतःहून घेतलेला आहे, स्वतंत्रपणे घेतलेला आहे. काळजी करू नकोस, सगळं तुझ्या मनासारखंच होईल. फार मोठी जबाबदारी आहे पण ही. फार अवघड मुलगी आहे. एवढ्याशा मेंदूमध्ये काय काय चाललेलं असतं. सांभाळ तिला. खर तर तुझं पत्र वाचलं मी, मीराला लिहिलेलं. तेव्हा सगळं कळलं होतं मला, पण मला पत्रावरनं तर्क काढायचे नव्हते. मला प्रत्यक्षात सगळं जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी हे सगळं केलं. आणि म्हणून मी मीरापासून कायमच लांब राहिलो. आमच्यामध्ये कुठलं नातं निर्माणच झालं नाही.
मानसिक नाही आणि शारीरिक तर नाहीच नाही. मला काहीतरी बोलायचंय. नाही, एक मिनिट, मला फक्त पूर्ण करू दे. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. मी हे सगळं सांगितलं अशासाठी की हे असं काहीतरी डोक्यात ठेवून तिच्याशी विचित्र वागू नकोस. खरं तर आम्ही दोघं एकमेकांचे कधी झालोच नाही. नावापुरते नवरा बायको. त्यामुळे ती शुद्ध आहे, पवित्र आहे. मला खात्री आहे तू प्रेम करतोस तिच्यावर, सुखात ठेवशील तिला. सुखात राहा. ऑल द बेस्ट. येतो मेरा. थँक्यू सो मच सर. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी खरंच खूप मोठं धाडस लागतं. ह्या सगळ्याची परतफेड कशी करू मला खरंच कळत नाहीये. पण खरं तर हिंमत मीराने दाखवली म्हणून हे सगळं होऊ शकलं. सांभाळ तिला, आनंदात राहा. हो, असणारच. त्याशिवाय ती इथे आलीच नसती. कधी काही लागलं तर मी आहेच. मीरा, येऊ. चल. दीक्षा, सरस्वती शाळेजवळच्या मंदिरात जायचं. मीरा, आज फायनली आपण एकत्र आलो. तुला माहिती या क्षणाची मी किती वाट पाहिली. तू पण पाहिलीस ना. मला खूप चांगलं ओळखतोस ना आदित्य. खूप प्रेम करतोस ना माझ्यावर. माझ्यासोबत आयुष्यात काय काय घडलंय हे सगळं माहितीये तुला. पण तरीही कायम माझ्यासोबत होतास. माझं लग्न झालंय हे माहीत असूनही तितकंच प्रेम केलंस ना माझ्यावर. तू दरवेळी बोलून दाखवलं नसलं ना तरी जाणवत होतं ते मला. आणि हे देवाशिष, माझ्या अडचणींच्या वेळी माझ्या मदतीला धावून आले. मला आपलंसं करायचा प्रयत्न केला, पण मी यांची कधीच नाही होऊ शकले. हे जे काही घडलंय ना त्यात यांची काहीच चूक नाही आदित्य. यांना काही खरं माहीतच नव्हतं आणि मी कधी सांगायचा प्रयत्न नाही केला. हे सगळं जर त्यांना आधीच माहित असतं ना तर कदाचित. मला फक्त इतकंच सांगायचंय की मी खरंच खूप लकी आहे आदित्य. तुम्ही दोघंही किती चांगले आहात. मला माझा निर्णय घ्यायची संधी दिली म्हणूनच कदाचित मला हा निर्णय घ्यायला इतका वेळ लागला असेल. मीरा,
पण आता झालाय ना तुझा निर्णय, आणि मीरा झालं गेलं ते विसरून जा आता. आदित्य कसं विसरून जाऊ? आदित्य मी खूप प्रेम केलंय तुझ्यावर, पण जेव्हा यांच्याशी लग्न झालं ना तेव्हा मी वचन दिलं होतं यांना की मी माझा भूतकाळ विसरून जाईन, तुला विसरून जाईन मी. पण प्रत्यक्षात तसं घडलंच नाही आदित्य. नाही विसरू शकले तुला. त्यांना दिलेलं वचन मी नाही पूर्ण करू शकले आदित्य, आणि त्यासाठी मी माफी नाही मागितली त्यांची. अरे मीरा मीरा, ठीक आहे ना, ठीक आहे. तू जास्त विचार करू नकोस. आणि त्यांनीच तर एकत्र आणलंय ना आपल्याला, त्यांनीच सगळं नीट केलंय. हो पण मी चुकले ना आदित्य. तुझ्या प्रेमापुढे मी त्यांना दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकले. हे सगळं बरोबर नाही आहे आदित्य. मी ते वचन आता फक्त वचन राहिलेलं नाहीये, माझं कर्तव्य झालंय ते. म्हणजे तू आदित्य तू मला प्रेम करायला शिकवलं, पण यांच्याकडून मी कर्तव्य पार पाडायला शिकले. आणि मला माझं कर्तव्य पार पाडायलाच हवं. आता मी या बाजूला आले आदित्य. इथून परत येणं अशक्य आहे. मला माफ कर आदित्य. काय मीरा? आदित्य मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर, पण यांनी जितका माझा विचार केला ना तितका तूही नाही केला सर. हे स्वतःला काय हवं यापेक्षा मला काय हवं हे जास्त महत्वाचं वाटत होतं यांना. म्हणून आज इथे आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. आदित्य मला आता कळतंय की यांच्यासोबत लग्न करायचा तुझा निर्णय माझी चूक नव्हतीच मुळात. अजाणतेपणी अगदी योग्य निर्णय घेतला होता मी आदित्य. आणि जरी ती चूक असली तरी ती सुधारायची वेळ आली आता. आदित्य यांनी माझ्यासाठी जे काही केलंय ना त्याची परतफेड करायची वेळ आली. शुद्धीवरच का काय पण वरतीयस? मला कळतंय आदित्य मी काय बोलते. खूप विचार करून मी हा निर्णय घेतला, आणि यापुढे मी तुझा विचार नाही करू शकणार आदित्य. आणि मी नाही करणार. आई चुकले मी, मला माफ कर. यापुढे मी आदित्यचा विचार नाही करणार. मला माझं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. मीरा, आदित्य मला आधीच खूप उशीर झाला हा निर्णय घ्यायला. आता आणखी उशीर करून नाही चालणार आदित्य. मला माफ कर. तू काय बोलतेस? तुला कळतंय का? तुला हवं ते करण्याची संधी चालून आली, आणि नाही गेलीस तर काय फरक पडणार आहे? हा आदित्य तू असा विचार करतोस? तू बोलतोस हे सगळं? ते बघ, मला काय माहित नाही. तू फक्त माझी आहेस, दुसऱ्या कुणाचीच होऊ शकत नाहीस तू. आदित्य हात सोड माझा. तू काय कर? हे बघ, मी सोडणार नाहीये. तू फक्त माझी आहेस, मला काहीच माहित नाही. आदित्य काय झालं तुला? हात सोड. मी नाही सोडणार आहे हात. आदित्य माझा निर्णय झालाय. हात सोड माझा. थांबा. हा.
बरं झालं इथेच भेटलीस. आता घरी येऊन बोलणारच होते तुझ्याशी. काय मला जीजू बाहेर एकटे उभे दिसले. एक मिनिट, आदित्य कुठे आहे? मंदिरात एकटाच उभा आहे. जा, हात धर त्याचा. हेच हवंय ना तुला? लग्न करायचंय ना तुला त्याच्याशी? म्हणजे तू आदित्यला? लग्न झालंय माझं मधुरा, आणि मी समाधानी आहे. पण तू कधीच समाधानी होऊ शकत नाहीस ना. असं का बोलतेस तू? आता काय केलंय मी? तू काय केलं नाहीयेस. तू काहीच केलं नाहीयेस मधुरा. जे काही केलंय ते मीच केलंय. प्रेम केलं तुझ्यावर, तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून आयुष्यभर तडजोडी केल्या मी. ज्या मुलावर माझं मनापासून प्रेम होतं त्याला फक्त तुझ्यासाठी सोडलंय मी मधुरा. तू काय केलंस? तुला कशाचीच किंमत नाही मधुरा. अगं तुझं प्रेम आहे ना आदित्यवर. तुला लग्न करायचं त्याच्याशी, त्याच्यासाठी जीव द्यायला निघाली होतीस तू. आणि आता त्याच्यापेक्षा कोणतरी चांगला मुलगा भेटणार आहे कळल्यावर तुझं प्रेम आटलं. कच्चं प्रेम होतं तुझं मधुरा. आता तर ना मला शंका वाटायला लागली. इतकी वर्ष माझ्यावर केलेलं प्रेम तरी खरं होतं की? तू उगाच रागात काही बोलू नकोस. अगं मी आदित्यला काही लगेच सोडणार नाहीये. मला जर तसा मुलगा मिळाला नाही तर मी आदित्यशीच लग्न करणार आहे. वा वा मधुरा, म्हणजे आदित्य तुझं बॅकअप प्लॅन होता तर. मधुरा, हे सगळं जे काही घडलं ना ते फक्त तुझ्यामुळे घडलं मधुरा. ताई, आवाज खाली. मला ताई म्हणायचा हक्क गमावलायस तू. बहीण म्हणून घ्यायची लाज वाटते मला. ते कशी ना सणसणीत थोबाडी ठेवून द्यावीची वाटते तुझ्या. फक्त तुझ्यावर प्रेम आहे ना म्हणून स्वतःला आवर घालते मी मधुरा. मधुरा, सगळं संपलंय आता. हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे संपलंय, लक्षात ठेव. त्यासोबत जे काही केलंस ना मधुरा, प्लीज आता कोणाबरोबरही करू नकोस प्लीज. आदित्य, संपलं. मेरा हे नाव आयुष्यात पुन्हा कधीही काढायचं नाही.